जळगावमध्ये 7.81%, रावेरमध्ये 8.48%, जालन्यामध्ये 9.21%, औरंगाबादमध्ये 8.77%, रायगडमध्ये 9.35%, पुण्यामध्ये 5.70%, बारामतीमध्ये 8.54%, अहमदनगरमध्ये 7.37%, माढ्यामध्ये 6.85%, सांगलीमध्ये त्या मानाने थोडंसं कमी म्हणजे 7.04%, साताऱ्यामध्ये त्याहीपेक्षा थोडं कमी 6.84%, रत्नागिरी सिंधुदुर्गात बरं मतदान झालेलं दिसतं, जवळपास 11% मतदान, कोल्हापुरात सुद्धा जवळपास 10% मतदान आणि हातकणंगलेमध्ये जवळपास 9% मतदान झाल्याची आपल्याला आकडेवारी आत्तापर्यंत हाती येते आहे. तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात सुद्धा आज मतदान होतं आहे. देशभरात सर्वच्या सर्व 26 जागांसाठी गुजरातमध्ये आणि गोव्यातही दोनही जागांसाठी मतदान होतं आहे. तर आपण ही दृश्य पाहूयात. गुजरातमधली पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी जाऊन आपल्या आईचा आशीर्वाद घेतला. आईने त्यांना एक छोटीशी भेटवस्तू आणि नारळही दिला आणि पेढाही भरवला. पंतप्रधान मोदी मागच्याही वेळेला जेव्हा घरी आपल्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते त्यावेळेला नारळ आणि पाकिट दिलं होतं त्यांना. याही वेळेला याच पद्धतीनं पंतप्रधानांना आईने एक नारळ आणि पाकिट दिलं आहे. यासोबतच एक शालसुद्धा पंतप्रधानांना दिली त्यांच्या आईने. यानंतर मतदानासाठी निघाले पंतप्रधान मोदी एका जीपमधून. दरम्यान अमित शहा यांच्या नातीसोबत त्यांनी काही काळ बातचीत केली. तिला हवेत उडवलं, तिचा गालगुच्चा घेतला आणि उपस्थितांना व्हिक्टरीची एक खास पोजही दिली. यानंतर प्रत्यक्ष मतदान केंद्रात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. इथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचीतही केली. पाहूयात पंतप्रधान काय म्हणाले. इस लोकतंत्र के पर्व में अभी जहां जहां मतदान बाकी है, पूरे उमंग उत्साह और एक उत्सव के रूप में सब मतदान करें. मतदान किसको करे, किसको न करे, भारत का मतदाता जितना समझदार है, नीर क्षीर का विवेक जानता है. नए मतदाताओं को मैं विशेष आग्रह करूंगा कि वे 100% मतदान का संकल्प करें और मतदान करें. अधिकाधिक जे पहिल्यांदा